स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। मुंदो अशोक खरात प्रकरणातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेले सर्व 7 गुन्हे आता एसआयटी कडे वर्ग करण्यात आले। 7 महिलांनी लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप करत गुन्हे दाखल केले असून यापूर्वी क्राईम ब्रांचकडे वर्ग केलेला गुन्हाही आता एसआयटी कडे सोपवण्यात आलाय। यापुढील संपूर्ण तपास एसआयटी कडूनच केला जाणार असून अशोक खरात यांची तब्बल 8 तासांपासून चौकशी कालही झालेली आहे। मुंदो अशोक खरातचा आणखी एक पाप समोर आलाय। 2008 मध्ये अशोक खरातनं एका पत्रकाराची हत्या केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। याबाबत एका वर्तमानपत्रात 10 लेख छापून आले, पण पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला असंही आव्हाडांनी म्हटलंय। तर कोणत्या अधिकाऱ्यांना किती पैसे घेतले हे मुख्यमंत्र्यांना माहिती असल्याचा दावाही आव्हाडांनी केलाय। या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला। ते साल होतं 2007 साली। नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही। सकाळमध्ये याच्यावर चर्चा झाली। सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती। म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहीत नव्हता, पत्रकारांना माहीत नव्हता, पोलिसांना माहीत नव्हता, अशातला काही भाग नाही। पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं। 38 आमदारांची लिस्ट आहे, त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या। आता परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक जण एकेकाचं बोट तपासत होते। हे तू नाही ना कापून आला, हे तू नाही ना कापून आला। हा खरं विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने। पण अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती महाराष्ट्रात। खरात प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधलाय। खरात प्रकरणातील पेन ड्राईव्ह समोर आणा, मंत्रिमंडळातील 2-3 जणांची विकेट जाईल असंही वडेट्टीवार म्हणाले। इतकंच नव्हे तर सरकारमधील मंत्र्यांना वाचवण्यासाठी खरातचा एन्काउंटरही होऊ शकतो असं खळबळजनक विधान वडेट्टीवारांनी केलंय। पेन ड्राईव्ह आणा ना पुढे, मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील। कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाही। मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल। वडेट्टीवारांप्रमाणेच काँग्रेसच्या नाना पटोलेंनीही भोंदूबाबा अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता वर्तवली आहे। अमेरिकेच्या जेफ्री एप्स्टीनला जसं तुरुंगात मारण्यात आलं त्याचप्रमाणे खरात फाईल्समधील अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असंही पटोले म्हणाले। अशोक खराचं एन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर, ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण। जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना त्याची फाईल तयार झाल्यानंतर हे सगळे अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर येत असतानाच त्यानं या माध्यमातून मोठी मोहमाया देखील समवल्याचं समोर आलंय। शिर्डीत त्याच्या नावावर असणारे 2 प्लॉट समोर आल्यानंतर आता काकडी शिवारातील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर 5 एकर प्लॉटची खरेदी केल्याचंही समोर येत आहे। 2 वर्षापूर्वी शिर्डी विमानतळावर जात असताना या ठिकाणचा प्लॉट आवडला आणि त्यानं खरेदी केला असल्याची माहिती प्लॉट विकणाऱ्या विजय कोते यांनी दिली आहे। विशेष म्हणजे हेच काकडी गाव अशोक खरातचं आजोळ असल्याचं देखील समोर आलंय। साधारणतः 1 वर्षापूर्वी कॅप्टन साहेब या ठिकाणी एअरपोर्टला जात असताना आम्ही प्लॉटवरती हीच डेव्हलपमेंटची जी कामं आहेत ती चालू होती आणि त्यांच्या मामाचं हे गाव आहे, काकडी हे गाव कॅप्टन साहेबांच्या मामाचं आहे असं त्यांनी जेव्हा तिथे भेटले तेव्हा सांगितलं।
आणि मला प्लॉट घ्यायचा असं ते म्हणले. हा आमचा 75 एकरचा प्लॉट आहे, ज्यामध्ये साधारणतः आम्ही 18 ते 20 लोक पूर्ण आहोत. आणि साधारणतः येण्याची प्रक्रिया प्राथमिक मंजुरी झाली. आता अंतिम येण्याचं काम ड्रेनेज स्ट्रीट रोड सर्व झालेलं आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातचे धागेदोरे पनवेलपर्यंत असल्याचं समोर आलंय. पनवेलमधील शिरडोन गावात 1 एकर 12 गुंठे जागा अशोक खरातनं आपल्या मुलीच्या नावावर खरेदी केल्याचं समजतंय. करोडोंची जमीन खरेदी करून यासाठी महसूल अधिकाऱ्यांनीही मदत केल्याची चर्चा रंगली आहे. आणि त्यामुळे पनवेलमधील जमिनी प्रकरणीही राज्य सरकार चौकशी करणार असल्याची माहिती समोर येते. विविध पक्षांमधल्या खास करून सत्ताधारी गटातील नेत्यांचा खराशी संबंध असल्याचा दावा केला जातोय. शिर्डी पोलीस ठाणे येथे वर्षभरापूर्वी गुन्हा नोंद होऊनही तो दबला गेला असा आरोप ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईक यांनी केला. दरम्यान खरातकडे अनेक मोठी नावं असल्याची चर्चा असून ती एकापाठोपाठ एक समोर येत आहेत आणि त्यामुळे खरातला संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी वैभव नाईकांनी केली आहे. आता भोंदू खरातांकडे सगळ्यांची नावं आहेत, एक नावं बाहेर पडत आहेत, परंतु ही नावं अजून किती नावं बाहेर पडतील यासाठी खरोखरच भोंदू खराताला संरक्षण दिलं पाहिजे. आणि त्याच्या जीविताला धोका होईल तर ही नावं पुढची नावं उघडण्यासाठी सत्तेसाठी हे रेडा कापू शकतात, तर माणसाला पण कापू शकतात. त्यामुळे ह्याच्यावर त्यांना संरक्षण मिळून योग्य नावं जी खरी आहेत ती बाहेर पडली पाहिजे. अजितदादांच्या अपघातावर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांच्या भूमिकेला समर्थन देत घातपात असेल तर कुणालाही सोडणार नाही असा इशारा दिला आहे. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो. महाराष्ट्राची आणि देशाची आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ही अपेक्षा आहे की याची नीट चौकशी झाली पाहिजे, यातलं सगळं सत्य हे बाहेर आलं पाहिजे आणि याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. मी या निमित्ताने केवळ एवढंच सांगू इच्छितो की रोहित पवार प्रयत्न करतायत, चांगलं आहे, आमचं सगळ्यांचं त्यांच्या प्रयत्नाला समर्थन आहे. मात्र ही भावना होता कामा नये की इतरांना त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे, ही भावना अयोग्य आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनावर आधारित धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे. राजकुमार बडोले यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ही मागणी करत अजितदादांच्या कार्यशैलीतील शिस्त, वक्तशीरपणा, आर्थिक काटेकोरपणा आणि त्यासोबतच जनतेशी थेट संवाद या गुणांचा उल्लेख केलाय. बारामती पॅटर्नसह विकासाची दूरदृष्टी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते असंही त्यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचं जाणं, अकाली जाणं हे महाराष्ट्रातील जनतेला झालेला प्रचंड मोठा आघात आहे. यामुळे महाराष्ट्राला जी हानी झाली ती भरून काढणं अशक्य आहे. आदरणीय अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित पाठ्यपुस्तकातील धडा ठेवण्यात यावा. लवकर उठून काम करण्याची जी पद्धत होती, प्रशासनावर जी पकड होती, आर्थिक शिस्त, जनसंवाद कार्यक्रम, त्यांचे बांधकाम विषयक ज्ञान, वृक्षांप्रती अत्यंत प्रेम, देशी झाडांची लागवड, जनतेशी असलेली बांधिलकी, सर्व धर्म समभावाचा विचार, बारामती पॅटर्न. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पलटवार केलाय. दादांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळे पक्ष हायजॅक करण्याचा त्यांचाच मनसुबा असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केलाय. दरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर पक्षावर डोळा असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. दादांच्या दुर्दैवी निधनाच्या दिवशीच पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू करून त्यांना दादांचं कुटुंबीय म्हणजे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, पार्थ, जय या सगळ्यांनाच अलिप्त ठेवत पक्ष ताब्यात घेण्याची इतकी प्रचंड प्रमाणावरती घाई झालेली होती की त्याच्यामुळे सततची वक्तव्य त्यांच्याकडनं आलेली आपण सर्वांनी मिळून त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवलेली आहे.
सुनेत्रा पवारांनी कामकाजाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत सर्वसामान्य लोकांशी थेट संवाद साधलाय। यावेळी लोकांच्या समस्या, अडचणी आणि विविध प्रश्न जाणून घेत त्यांच्या अपेक्षाही समजून घेतल्यात। तसेच या सर्व प्रश्नांचं समाधानकारक निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती पावलं उचलली जातील असं आश्वासनही सुनेत्रा पवारांनी दिलंय। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या आदेशाचा निर्णय सभापती राम शिंदेंनी राखून ठेवलाय। नीलम गोरेंनी दिलेल्या निर्देशामुळे राम शिंदेंची अडचण झाली आहे। नीलम गोरेंनी दोषींच्या निलंबनाचे आदेश दिले होते, मात्र वाद होऊ नये यासाठी गोरे यांनी दिलेल्या निर्देशावर कायदेशीर सल्ला घेऊन राम शिंदे पुढील निर्णय घेणार आहेत। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीतील 2 मंत्र्यांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर 2 दिवसांपूर्वी उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांसह 2 पोलिसांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर 4 समिती सभापती पदांची निवड पार पडली आहे। समाज कल्याण सभापतीपदी रोहिता तांबे, महिला व बालविकास सभापतीपदी अनुराधा नारकर, वित्त व बांधकाम सभापतीपदी संतोष साठविलकर आणि आरोग्य व शिक्षण सभापतीपदी प्रितेश रावळे यांची बिनविरोध निवड झाली आहे। डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला 12 लाखांची शिष्यवृत्ती आणि काका पवारांच्या तालमीला 50 लाखांचं आर्थिक सहाय्य करण्याची शरद पवारांनी घोषणा केली आहे। 25 लाखांचा पहिला हप्ता काका पवारांच्या तालमीला सुपूर्द करण्यात आला आहे। MB चितळे कन्स्ट्रक्शनचे संस्थापक भागीदार मुकुंदराव चितळे यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालंय। त्यांनी कोथरूडमधल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय। ते 86 वर्षांचे होते। BG चितळे टेअरीचे दिवंगत संस्थापक भास्करराव चितळे यांचे मुकुंदराव हे सुपुत्र होते। त्यांनी कराडमध्ये स्थापत्यशास्त्राचं शिक्षण घेऊन पदविका मिळवली होती। राज्यातल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या इमारतींचं बांधकाम हे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालं होतं। तसंच BG चितळे डेअरी, चितळे बंधू आणि इतर अनेक औद्योगिक प्रकल्पांच्या उभारणीतही त्यांचं उल्लेखनीय असं योगदान होतं। चितळे डेअरीचं दूध पुण्यापर्यंत नियमित पोहोचावं यासाठी वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत मोलाचा वाटा उचलला होता। सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मानंतर आईने सोडून दिलेल्या एका 3 महिन्यांच्या बाळाची हृदयस्पर्शी कहाणी आता समोर येते आहे। या लहान बाळाचा तब्बल 3 महिने सिव्हिलच्या कर्मचाऱ्यांनी प्रेमानं सांभाळ केला। शासनाच्या आदेशानुसार या बाळाला पुण्याला पाठवण्यात आलं। निरोप देताना स्टाफनं बाळाचं नामकरण करत वीरप्रताप असं नावही ठेवलंय। यावेळी 3 महिने जीवापाड जपलेल्या वीरप्रतापला निरोप देताना स्टाफच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचंही पाहायला मिळालं। बीडच्या परळीमध्ये धनगर समाज आक्रमक झालाय। धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी समाजाचे नेते दीपक बोराडे मुंबईत उपोषण करत होते। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून काही युवकांनी आंदोलन केलंय। यावेळी घोषणाबाजी करत त्यांनी आपला रोषही व्यक्त केलाय। जालना जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढावलंय। धार कल्याण येथील शेतकरी अमर काकडे यांनी एका एकरात घेतलेलं टोमॅटो पीक चांगलं असूनही बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं संताप व्यक्त केलाय। जालना आणि करमाड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे फक्त 4 रुपये किलो दर मिळत असल्याने खर्च निघत नसल्याची स्थिती आहे। आखाती देशातील युद्धामुळे निर्यात बंद असल्याचं कारण देत व्यापाऱ्यांकडून कमी दर दिला जातोय आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले। 1 एकर मध्ये लागवड केलेली आहे, कमीच कमी आहे 400-500 कॅरेट माल निघाल। आता 25 क्विंटलच्या तोडणं फेकून द्यायला लागला, नंतर याच्यानंतर काय माल तोडावा, त्यामुळे त्याचा खर्च पण निघाला तयार नाही। 40 ते 45 हजार रुपये खर्च झालेला आहे, त्याचा 1 रुपया निघाला तयार नाही आणि गाडी भाडं पण घरातून भाडं लागू राहिले। त्यामुळे काय करणार शेतकरी, फेकून जेवढा रोडवर कोणी घ्यायला तयार नाही झाला। कोणी युद्धाचं कारण सांगतं तर कोणी त्याचं बाहेर माल जात नाही, असं होत नाही तसं होत नाही। त्या कारणानुसार कोणी माल घेणं, त्यामुळे इथे फेकून जाणार माल रस्त्याच्या कडेला। भिवंडी महानगरपालिकेच्या 3 बत्ती परिसरात अतिक्रमण विरोधात तोडक कारवाई करण्यात आली आहे। मार्केट परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या। याबाबत तक्रारींची दखल घेत पालिका प्रशासनानं ही कारवाई केली आहे। या कारवाईत अवैध बांधकाम तसंच दुकानांबाहेरील अतिक्रमण हटवण्यात आली असून यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान अतिक्रमण विरोधातील कारवाई अशीच सुरू राहणार असून नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा महापालिकेला दिला आहे। को पहले ही आह्वान दिया गया था, नोटिस वगैरह लगाई गई है और उनका अनाउंसिंग भी किया हुआ है सभी। और ये माननीय आयुक्त साहब, माननीय हमारे DMC साहब जो है अतिक्रमण के और महापौर साहब, इन सब के आदेश के अनुसार पूरा रोड वाइड जितना भी इन्होंने इंक्रोचमेंट किया हुआ है ये सब हम लोग हटा रहे हैं इसको। और इनको कई बार इनको कहा गया है
बारंबार बोलने के बाद भी ये लोग दोबारा घड़ी घड़ी लोग यही करते हैं। इस बार एक बड़ा मतलब मुहिम करके पूरा इंक्रोचमेंट हटा रहे हैं। राज्यातील पोस्ट ऑफिसला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगरमधील पोस्ट ऑफिसमध्ये बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा ईमेल आलाय आणि त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ निर्माण झाली होती। एका अज्ञात व्यक्तीनं खोडसाळपणा केल्याची माहिती समोर येते। मात्र सुरक्षेच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आलं होतं। या प्रकरणी पोलीस प्रशासनानं संपूर्ण पोस्ट कार्यालयांची तपासणी केली आहे। बीडमधीलही मुख्य पोस्ट ऑफिसला बॉम्ब न उडवून देण्याचा मेल प्राप्त झाल्यानं एकच खळबळ निर्माण झाली होती। घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांना देताच डॉग स्क्वॉडचं बॉम्बशोधक पथक पोस्ट ऑफिस कार्यालयात दाखल झालं। सदरील मेल प्राप्त होताच पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ या ठिकाणच्या नागरिकांना बाहेर काढले। घटनेची माहिती बाहेर कळताच नागरिकांनी पोस्ट ऑफिस कार्यालयाबाहेर गर्दी केली होती। दरम्यान हा मेल नेमका कोणी केला, यामागचा नेमका उद्देश काय, याचा तपास यंत्रणेच्या माध्यमातून तपास सुरू आहे। डोंबिवली पश्चिमेकडील राजूनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। डंपर मालकानं चालकाचा पगार थकवल्याच्या रागातून मालकाच्या कारला पाठीमागून धडक देण्यात आली आहे आणि कार फरफटत घेऊन तो चालक गेलेला आहे। मात्र सुदैवानं कारमध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळलेली आहे। यात कारचं मोठं नुकसान झालं असून या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय।